महायुती आमची आहे, अभेद्य आहे. परंतु लोकल स्तरावर म्हणजे नगर परिषद, नगर पंचायतमध्ये प्रत्येक पक्षाला एक अधिकार दिलेले आहे. होत असेल त्या ठिकाणी आपण युती करावी, होत असेल तर ती स्वबळावर आपण लढावं. मगाशी मी उल्लेख केला, जरी आम्ही स्वबळावर लढलो असतो, उद्या ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रच महायुतीच्या माध्यमातून सभागृहामध्ये आमचे येणारे नगरसेवक नगराध्यक्षपदी आहे त्यावेळी तिथं असेल. कारण शेवटी आमचा एकमेव शत्रू म्हणजे महाविकास आघाडी असणार. त्यामुळे निवडणुकीपूर्वी प्रचार लोकशाहीमध्ये युती होत असते, निवडणुकीनंतर युती होत असते. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीची प्रक्रिया राबवली. किती ठिकाणी उमेदवार जाहीर केले? 12 नगर परिषदेमध्ये 6 आम्ही आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि बाकी सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार उभे. महायुतीसोबत युती झाली नाही, आपली स्वतंत्र लढत आहे, काय चर्चा झाली नाही? काय चर्चा थोड्याफार होतात, परंतु ज्यामधून काही निष्पन्न होत नाही त्यावेळेला आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो. तो तिघांनी घेतलेला आहे, आपला स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिकेसाठी, जिल्हा परिषदेसाठी काय म्हणणार? महानगरपालिका हा विषय निश्चित वेगळा आहे. त्या ठिकाणी युती होण्याची शक्यता जास्त आहे. तशी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण तेच करेल. त्यामुळे सुद्धा आपण जवळच आपल्या 31 डिसेंबरपूर्वी जानेवारी सगळ्या निवडणुका निष्पन्नपणेच्या आपल्याला घेणं हे कोणाने ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे ते करत राहतो. निवडणुकीचा अजेंडा काय राहणार आहे आपला? निवडणुकीचा अजेंडा म्हणजे जाहीरनामा. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला? हे विकासाचे, सातत्याने विकासाचे मुद्दे. कारण ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही आहोत आणि सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आम्ही या निवडणुका लढतो आहोत, तर विकास हा आता नगराचा विकास आहे, नगर परिषदेचा विकास आहे, येणाऱ्या महानगरपालिकेचा विकास आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास आहे. या सगळ्या गोष्टी या लोकांना अभिप्रेत आहे. हे घडलं पाहिजे, ते घडलं पाहिजे, ते घडवत आलेलं आहोत, राहिलेलं पुन्हा घडवायचं आहे. हा एकमेव आमचा अजेंडा आहे. यासोबत आपल्यासोबत मित्र पक्ष सुद्धा त्याच ठिकाणी लढत करत आहे आणि त्यांचे पण हेच अजेंडे राहणार आहेत. नवीन अजेंडा काय आहे राहणार आहे? नवीन काय असतं, लोकशाहीमध्ये लोकांचा नगरपालिका म्हटल्यानंतर नागरिकांना सुविधा देणं हा पहिला अजेंडा आहे. आणि ज्या वेळेला आम्ही निवडणूक जरी स्वतःच लढलो तरी निवडणूक झाल्यानंतर निकालानंतर आम्ही एकत्र येणार आहोत. तेवढं कॉमन हे सगळ्या प्रकारचं नागराची सेवा कशी करायची, कुठली कामाला प्रायोरिटी हे घडणार.